विजय असो. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. प्रहार संघटनेचा एकच भिडू, एकच भिडू. कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही. आमचे प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजकुमार स्वामी साहेब आज गेले 8 दिवस झाले धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत. तर त्यांच्या प्रमुख मागण्या जी काय आहेत ते शासनाने लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करून आम्ही सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करू. तर आमची पहिली मागणी अशी आहे, तर नंदेश्वर येथील सौभाग्यवती स्वाती गरांडे मॅडम यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी रस्ता नाही आहे. तर अति पाऊस आणि खड्डे यामुळं त्यांची किती हालत होत आहे. तर बेकारी त्यांना जाण्यासाठी जर रस्ता नसेल तर एका महिलेची हालत होत असेल तर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष न करता तातडीनं लक्ष घालून या गोष्टीकडे तुम्ही लवकरात लवकर लक्ष घालून त्यांना रस्ता उपलब्ध करून द्यावा. दुसरी मागणी अशी आहे आमची, तर दूध उत्पादकांचे जानेवारी व फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये अनुदान खात्यावरील जमा करणे संदर्भात, तसेच चालू महिन्याचे अनुदान खात्यात जमा करावेत. मग आता चालू जे काय अनुदान आहे 30 रुपये दर आणि 5 रुपये अनुदान या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर तातडीनं निर्णय घेऊन शेतकऱ्याला लवकरात लवकर एवढे जे काय त्यांचे पैसे आहेत, दुधाचा दर जे आहे त्यांना देण्याचा प्रयत्न करावा सरकारने. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, जाळपोळ करू, शेतकरी रस्त्यावर घेऊया, महाराष्ट्र उभा करू. प्रहार जनशक्ती आणि आमची ही शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा प्रहार जनशक्ती शेतकरी संघटना असेल, आमचे राजकुमार स्वामी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मोठं उग्र तीव्र आंदोलन छेडू आणि ह्या महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरू एवढंच इशारा देतो. आणि आमच्या ह्या ज्या काही मागण्या आहेत, जे पाठीमागे लावलेल्या आहेत, ती संपूर्ण मागण्या असतील. आज आम्ही कृषी खात्याला टाळं ठोकून जी राहिलेला काही पीक विमा आहे त्या संदर्भात सुद्धा आज या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसला, मंगळवेढा कृषी तालुका कृषी अधिकारी यांच्या ऑफिसला आम्ही आज कुलूप लावून असं आंदोलन छेडलेलं आहे, इशारासुद्धा दिलेला आहे. तरी एक आमच्या राजकुमार साहेबांच्या जे मागण्या आहेत ते लवकरात लवकर शासनाने मान्य कराव्यात. यांना घरदार सोडून या आज 8 ते 10 दिवस धरणे आंदोलन करत असेल तर तुम्ही अजून किती वाट पाहणार आहे. मुख्यमंत्री साहेबांना लवकरात लवकर समजलं पाहिजे, इथल्या आमदारांना समजलं पाहिजे, खासदारांनी दखल घेतली पाहिजे, पालकमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे, इथल्या गावगाडीतल्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी लवकरात लवकर यांच्याकडे लक्ष घालून हे मागण्या त्यांना मान्य करून द्यावेत अशी मी शासनाकडे एक हाक देतो. आणि ह्या नेत्यांना लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी तुम्ही हाकेला धावून यावं असा मी इशारा देतो तुम्हाला. आणि मी विनंतीही करतो की नाही जर झालं तर याच्यापेक्षाही मोठे आंदोलन आम्ही छेडू. ज्या पद्धतीनं आमचे बच्चूभाऊ कडू साहेब ज्या पद्धतीनं आंदोलन करतात त्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू, त्यांनासुद्धा इकडे बोलवू आणि ते आले की वेगळं आंदोलन होईल. मग कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही काय थांबणार नाही, ही जबाबदारी सरकारची असेल. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार, मी राजकुमार स्वामी, प्रहार तालुका अध्यक्ष. नमस्कार, मी राजकुमार स्वामी, प्रहार तालुका अध्यक्ष मंगळवेढा. या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर रोजी या ठिकाणी टॉवरवरती चढून आंदोलन करण्यात आलं होतं. परंतु ते टॉवरवरील आंदोलन या ठिकाणी मोडीत काढून आंदोलन चिघळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रांतसाहेबांनी केला. त्यामुळे ते आंदोलन स्थगित करून या ठिकाणी माननीय प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे आणि आज 6वा दिवस उलटला तरी बऱ्याच मागण्या आमच्या मान्य झालेल्या नाहीत. आज या ठिकाणी नंदेश्वर गावातील जो विषय आहे
मान्य सौ स्वाती करंडे यांच्या घराकडे जाणारा जो रस्ता आहे तो मोकळा करून द्या अशी आमची मागणी होती. त्या मागणीला या ठिकाणी माननीय बिडो साहेबांनी या ठिकाणी SP ऑफिसकडे पोलीस प्रोटेक्शनसाठी मागणी केली होती आणि पोलीस प्रोटेक्शनसाठी या ठिकाणी जो अर्ज देण्यात आला होता त्याची प्रत या ठिकाणी आलेली आहे, पोच आलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुमचं जे काही चलन आहे ते चलन भरा, तुम्हाला आम्ही पोलीस प्रोटेक्शन देणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणी चलन भरून आम्हाला या ठिकाणी जे काही रस्ता आहे तो रस्ता उपलब्ध करून देण्यात येईल अशी या ठिकाणी आशा आहे. दुसरा जो मुद्दा आहे आमचा दुधासंदर्भात की जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचं अनुदान जे आहे शेतकऱ्यांचं ते अजून शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आणि ते अनुदान जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी प्रहार शांत राहणार नाही असा या ठिकाणी इशारा देतो. त्याचबरोबर जे काही सप्टेंबरपर्यंतचं जे काही अनुदान आहे ते अनुदान आम्हाला लागू राहिलेलं आहे आणि ते पुढं कायम करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केली होती आणि ती मागणी सरकारने मान्य करून या ठिकाणी 1 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या दुधाला 28 रुपये दर, त्याचबरोबर 7 रुपये अनुदान या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकारचं मी आभार मानतो. आणि त्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 18 शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन या ठिकाणी तहसीलदारांनी केलेलं आहे आणि आज किंवा उद्या या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे. परंतु जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे की रस्त्यासंदर्भाचा जो विषय आहे की तालुक्यामधील अनेक रस्त्यासाठी आमदार साहेबांनी निधी आणलेला आहे, कोट्यवधी रुपये रस्त्यासाठी खर्च केलेत, परंतु अनेक रस्त्यावरती या ठिकाणी खड्डे पडलेत, परंतु ते खड्डे अजून भरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत हे रस्त्यांचे खड्डे भरण्यात येणार नाहीत तोपर्यंत मुक्काम आमचा इथंच असणार आहे आणि जोपर्यंत स्वातीताईला रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार नाही तोपर्यंत देखील आम्ही या ठिकाणी याच पालावरती बसून या ठिकाणी आंदोलन करणार आहे. त्यामुळे माझी प्रांतसाहेबांना विनंती आहे की आमचा अंत पाहू नका. जर तात्काळ 24 तासाच्या आत जर या लोकांना न्याय नाही मिळाला तर प्रहारच्या वतीनं वेगळ्या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो. जय हिंद, जय प्रहार. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार साम्राज्यला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा.